आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। एक और जहां कोरोना का खतरा पूरे विश्व पर मंडरा रहा है, वहीं स्वयं सेवी लोग और संस्थाएं रक्तदान करके दूसरों का जीवन बचाने के लिए भी आगे आ रहे हैं, मगर इसके भी कुछ नियम हैं। रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अनंत हजारे, सामान्य रुग्णालय चंद्रपुर और शैल्य चिकित्सक जिला रुग्णालय चंद्रपुर के डॉक्टर निवृत्ति राठौड़ ने बताया, किसी को भी अगर रक्तदान करना हो तो कोरोना से 28 दिन बाद और टीकाकरण से 14 दिन बाद ही वे रक्तदान कर सकते हैं। इसलिए अगर आपको कोरोना अगर हुआ है या फिर आपने टीकाकरण करवाया है तो इस बात का जरूर ख्याल रखें कि कोरोना के 28 दिन पहले या टीकाकरण के 14 दिन पहले रक्तदान ना करें। जिसे कोरोना हुआ है वो ब्लड डोनेशन कब दे सकते हैं या फिर? कोरोना का क्रायटेरिया असा आहे मॅडम की कोरोना आता वॅक्सिन 2 पद्धत आहे। वॅक्सिन घेतलं तर 14व्या दिवशी नंतर आणि कोरोना झाला असेल तर साइन सिम्पटम्स 14 दिवस साइन शेवटचं साइन सिम्पटम ज्या दिवशी जाते त्या दिवशीपासून 14 दिवस म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड कोरोना झाल्यावर 28 दिवसांनी देत आहे। और जिसने वैक्सीनेशन लिया है, वैक्सीनेशन किया है तो 14 दिन बाद, पहला वैक्सीन है दूसरा 14 दिन बाद। येणार एक आहे टेंटेटिव्हली आहे की सर्व कोणत्याही श्रेणी येऊ शकते, कोणत्याही श्रेणी। त्याच्यामध्ये आपण एक मॅक्सिमम आपण ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंतचं एक वेव्ह चालू आहे। थर्ड वेव्हमध्ये जे आता थर्ड वेव्ह येणार आहे, आतापर्यंत बीटा व्हायरस वगैरे जे होतं आपलं आता डेल्टा व्हायरस आहे, ज्याचा आर रेशिओ जे आहे जवळपास 7 to 8 आहे। म्हणजे एक पर्सन जे आहे ते 7 ते 8 लोकांना ट्रान्समिट करू शकतो। तर त्याची एवढं ट्रान्समिशनची त्याची कॅपॅबिलिटी आहे आणि त्याच्यामध्ये जे केसेस वाढणार आहे, पॉझिटिव्हिटी येणार आहे, जास्त प्रमाणात येणार आहे। आणि जेव्हा ही थर्ड वेव्ह येईल तर त्याच्यामध्ये पेडियाट्रिक केसेसमध्ये वाढ होणार आहे। म्हणजे आता एक साधारणतः जेवढ्या कन्फर्म केसेस राहणार आहे त्याच्या 12% हे 20 वयोगटातील बालकांच्या खाली राहणार आहे। म्हणजे 0 ते 19 वयोगटातील लोकांना 12% हे लोक बाधित होणार आहे टोटल केसेस पैकी। आणि हे 12% पैकी 5% जे बालक आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडणार आहे। तर याच्यानुसार आणि त्याच्यातील 2 ते 3% जे बालक आहेत त्यांना PICU जे म्हणतो आपण, पेडियाट्रिक ICU, न्यूनेटल ICU किंवा मग त्यांना हाय डिपेंडन्सी म्हणजे त्यांना क्रिटिकल। चंद्रपुरची जिला शल्य चिकित्सक निवृत्ति राठौड़ ने 16 जून को संपन्न हुई एक पत्र परिषद में पत्रकार को बताया कि बड़ी जल्द तीसरी लहर आने की संभावना है और जिस वेरिएंट ने यानी कि डेटा वेरिएंट ने दूसरी लहर में कहर मचाया था वो फिर अपना स्वरूप बदल चुका है और वो डेटा प्लस वेरिएंट के रूप में तीसरी लहर में आने वाला है, जिससे बच्चों में इसके संक्रमण की संभावनाएं बहुत ज्यादा बढ़ गई हैं। डॉक्टर राठौड़ ने बताया कि पहली और दूसरी लहर में बच्चों को कोरोना संक्रमण बहुत ही कम मात्रा में हुआ था, मगर अब ऐसा अंदाजा है कि तीसरी लहर में संक्रमित होने वालों में करीब 12% 20 वर्ष के नीचे के बच्चे और युवा हो सकते हैं, जिसमें से 5% को अस्पताल में भर्ती होना पड़ सकता है। उन्होंने एक अंदाज से बताया कि करीब 2000 लोग प्रतिदिन तीसरी लहर में चंद्रपुर जिले में संक्रमित हो सकते हैं। इन्हें पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन में MIS-C और MIS-N यानी मल्टी सिस्टम इन्फ्लामेटरी सिंड्रोम हो सकता है, जिसके लिए IVIG इंजेक्शन की जरूरत पड़ेगी। इसलिए राठौड़ ने पालकों से सावधान रहने की अपील की है। पत्रकार के पूछे जाने पर उन्होंने बच्चों में होने वाले लक्षण पर बताया कि पहले तो बच्चों में लक्षण नहीं दिखाई देंगे, फिर अचानक तेज बुखार और घमौरिया या खुजली जैसे लक्षण उनमें दिखाई दे सकते हैं। इसलिए जरा सा भी लक्षण दिखाई देने पर पेडियाट्रिशियन से तुरंत अपने बच्चों की जांच कराएं और इस खतरे से बचें। उन्होंने बताया कि सरकार की ओर से तैयारी के रूप में सभी जिला, ग्रामीण और तालुका अस्पतालों में कम से कम 10 बेड पीडियाट्रिक यानी बच्चों के लिए आरक्षित किए जाने वाले हैं। बच्चों में रेस्पिरेटरी का या म्यूकोर माइकोसिस का खतरा कम रहेगा। म्यूकोर माइकोसिस का खतरा केवल जो बच्चों को जन्म से शुगर की बीमारी है ऐसे ही बच्चों को हो सकता है। एका दिवसाला साधारणतः 2000 केसेस एका दिवसाला राहतील थर्ड वेव्हमध्ये, असा एक अंदाज केलेला आहे, असं एक प्रोजेक्शन आहे। त्यापैकी जे केसेस राहणार आहे, टोटल केसेस पॉझिटिव्ह राहणार आहे, त्यापैकी 12% केसेस ही 20 वर्षाखालील किशोरवयीन मुलांमध्ये राहणार आहेत। तर 12% पैकी 5% जे बालक आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडणार आहे। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जे आहेत
जे बालकांमध्ये आढळून येत आहे ते दिसून येत आहे ते आहे MIS-C आणि MIS-C, MIS-N आणि MIS-C. MIS म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम. हे बालकांमध्ये होतो आणि एकदम नवजात शिशूमध्ये पण आढळून येतो. हा जो आजार आहे तो युजली 6 आठवडे ते 8 आठवड्याच्या दरम्यान म्हणजे पोस्ट कोविड, एकदा कोविड झाल्यानंतर 6 आठवडे ते 8 आठवड्यामध्ये जास्तीत जास्त केसेस दिसून येत आहे आणि याची हे जे आहे ते 1 आठवड्यापासून तर 6 आठवड्यापर्यंत कोणतंही त्या दरम्यान आपल्याला दिसून येऊ शकतो. याचं एक महत्त्वाचं रिझन असं आहे की त्या फॅमिलीमध्ये कुठल्याही व्यक्ती किंवा फॅमिलीचा मेंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यापासून त्या बालकाला इन्फेक्शन होऊ शकतो आणि तो इन्फेक्शन कधी अननोटिस्ड राहतं, म्हणजे नकळत तो इन्फेक्शन होऊन गेलेला असतो आणि त्याच्या काही दिवसानंतर त्याला त्याची लक्षणं जाणवू लागतात. ते त्यामध्ये त्याला ताप येणे, सतत ताप येणे आणि 3 दिवसापेक्षा जास्त ताप येणे आणि 100पेक्षा जास्त ताप राहणे आणि त्याच्यात डोळे लाल होणे आणि त्यामध्ये काही स्किनवर जे आहे ते पुरळ येणे, स्किन रॅशेस येणे, डोकं दुखणे है ना, आणि त्याचं थोडं वजन कमी होणे, खाण्यापिण्यात लक्ष नसणे, थोडं लिथार्जिक होणे, त्यांचे पल्स रेटमध्ये वाढ होणे, तर असे युरिन आउटपुट कमी होणे आणि इतर अशी काही लक्षणे दिसून येऊ शकतात. युजली कार्डियक जो आहे त्याचा हार्टवर सुद्धा परिणाम त्याचा होऊ शकतो. तर अशा केसेसला आपल्याला तात्काळ हे लक्षणे ओळखून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं फार गरजेचं असते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचं 2D इको. जे इको केल्यानंतर हार्ट मध्ये काही इन्व्हॉल्वमेंट झालं आहे का, त्याचं मायोकार्डिटिस वगैरे झाला आहे का, हे रूल आउट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच CRP म्हणून असतं, तर सेरिएक्टिव्ह प्रोटीन, हे जे बेसिक इन्व्हेस्टिगेशन असतं, आणि CBC हे बेसिक इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असते. आणि यामध्ये त्यासोबतच त्याचं RT-PCR आणि किंवा अँटीजन टेस्ट करणं गरजेचं आहे. तर अँटीजन किंवा RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याला कोविड होऊन गेलेला असतो. परंतु त्यामध्ये एक अँटीबॉडी टेस्ट सुद्धा आपण करून घेऊ शकतो आणि त्याचा IgG अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह जरी असेल पण त्याचं फॅमिली हिस्ट्री जरी असेल तर फॅमिली हिस्ट्री कोविडमध्ये पॉझिटिव्ह होऊन गेलेला असेल आणि अशा प्रकारचे लक्षण दिसले तर ते MIS-Cची लक्षणे असू शकतात. यामध्ये काही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. वेळीच ओळखून त्याच्यावर जर उपचार केला नाही तर याच्यामध्ये गुंतागुंत होऊ शकतं आणि रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्यासाठी त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज पडते. त्यांना PICU जो पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना भरती करून त्याच्यावर उपचार करण्याची गरज असते. त्याच्या एक आपण याआधी कोविडमध्ये बरेच आपण हे केलेलं आहे. रेमडेसिवीर सर्वांना माहीत आहे, म्युकरमायकोसिसमध्ये एम्पोट्रेसिन माहीत आहे. तशाच प्रकारचं एक इंजेक्शन आहे IVIG म्हणून आहे. थोडंसं कॉस्टली ड्रग आहे, परंतु त्या इंजेक्शनची त्यांना गरज पडू शकते आणि ते इंजेक्शन त्यांना दिलं तर निश्चितच त्याचं प्रोग्नोसिस चांगलं आहे, त्याच्यातून एक बरा होण्याची शक्यता जास्त असतं. तर यामध्ये हॉस्पिटलाइज करून त्याला ट्रीटमेंट जर व्यवस्थित दिल्या गेली, वेळीच दिल्या गेली तर बऱ्या होण्याचे प्रमाण एक बऱ्यापैकी आहे, प्रोग्नोसिस चांगलं आहे. त्याच्यामुळे अशी कुठलीही लक्षणे असतील तर ते तात्काळ हे करावे. आता याला प्रतिबंध करण्यासाठी, कारण हा जे सिव्हिअरिटी आहे आपल्याला 5% जे बालकांमध्ये हॉस्पिटलायझेशनची गरज पडते आणि ही MIS-C जो आहे, MIS-C हा पोस्ट कोविड आहे. म्हणजे आता पोस्ट कोविड हा MIS-C होऊ नये म्हणून त्यासाठी खबरदारी घेणे गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही आपल्या घरातील कुठल्याही सदस्यांना जर एखादा कोविडची बाधा झाली असेल तर त्यांनी बालकापासून दूर राहावे आणि त्यांना शक्यतोवर जवळ येऊ देऊ नये. किंवा एखादा संपर्क आला असेल तर त्यांना एक हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणूनच त्यांची कोविडची चाचणी करून घ्यावी आणि त्याच वेळेस कोविडची निगेटिव्ह असेल 5व्या दिवशी तर त्यांचा संपर्क होऊ देऊ नये आणि त्यामुळे मग त्यांना ते MIS-C जे आहे ते पोस्ट कोविड जे काही सिंड्रोम आहे ते होणार नाही. तर अशा प्रकारचं त्यांची एक प्रतिबंधात्मक काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. किंवा एखाद्या वेळेस जर आवश्यक असेल किंवा मदर पॉझिटिव्ह असेल, बालक लावू शकत नसेल तर मदरनी सुद्धा मास्क लावणं, वारंवार हात स्वच्छ धुणं याची पण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि हे सर्व जे आपण जे काही होम आयसोलेशनचे जे काही नॉर्म्स आहेत की स्वतंत्र खोलीमध्ये एखादा पॉझिटिव्ह असेल तर त्यांना मदर पॉझिटिव्ह असेल किंवा बालक पॉझिटिव्ह असेल तर त्यांना आपण वेगळ्या स्वतंत्र खोलीमध्ये जिथं अटॅच वॉशरूम आहे अशा खोलीमध्ये ठेवणं बंधनकारक आहे, जेणेकरून इतर जे सदस्य आहेत, इतर जे बालक आहेत घरातील त्यांना त्याची बाधा होणार नाही.
तर अशा प्रकारचे सर्वांनी एक खबरदारी या थर्ड वेव्हमध्ये घेणं गरजेचं आहे, विशेषतः बालकांना. स्थानिक चंद्रपुर के मेन बस स्टैंड रोड पे डिवाइडर पर लगाई गई एल्यूमिनियम की रेलिंग पिछले 2 दिनों से गिरी हुई थी. अगर ये रेलिंग किसी भी बाइक या कार से टकरा जाए तो बहुत बड़ा हादसा हो सकता था. एक और ये काम में हुए भ्रष्टाचार को उजागर करता है तो दूसरी ओर महानगर पालिका की लापरवाही. महानगर पालिका की इस अनदेखी का कौन जिम्मेदार होगा? क्या महानगर पालिका को आम जनता की जान की कोई परवाह नहीं? इस सोई हुई महानगर पालिका को कौन जगाएगा? ऐसे सवाल इन युवाओं ने प्रस्तुत किए और अपने हाथों से इस गिरी हुई रेलिंग को उठाकर बाजू किया. ऐसी जानकारी इंजीनियर रमीज शेख ने दी है. जय हिंद साथियों, मैं रमीज शेख, युवक कांग्रेस जिला महासचिव चंद्रपुर. आज जैसा कि आप देख रहे हैं, आज हम लोग प्रशासकीय भवन के सामने बिल्डिंग के रोड पे खड़े हैं. बिल्डिंग के सामने मेन रोड है, ये बस स्टैंड के सामने का रोड है. यहाँ पे सुबह से लेके रात तक लगातार यहाँ पे ट्रैफिक लगातार चलता रहता है और हेवी ट्रैफिक चलता है यहाँ पे. 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक, बसेस, हर कोई यहाँ से आना जाना करता है. ऐसे हाल में आपने, जैसा कि आपने इसके पहले का एक वीडियो देखा होगा कि वो जो रेलिंग है, वो रेलिंग पिछले 2 से 3 दिन से टूट के साइड में गिरी है और वो इस तरीके से गिरी है कि कोई भी आने जाने वाला अगर जल्दबाजी में अगर किसी भी बाइक वाले को या कार वाले को अगर वो लग जाए तो बहुत बड़ा हादसा हो सकता है उससे. तो महानगर पालिका सोई हुई है. हमें उन्हें जगाने के लिए हमने खुद ही उस रेलिंग को उठा के साइड में किया है. हम आपसे भी अनुरोध करते हैं कि पूरे शहर में, अगर चंद्रपुर शहर के अंदर आपको कहीं पे भी ऐसा कुछ दिखे तो खुद होके अपना काम करें, क्योंकि महानगर पालिका ये काम करने वाली है नहीं. क्योंकि हमारी महानगर पालिका सोई हुई है और ये हमारा काम है इस सोई हुई महानगर पालिका को जगाना. जय हिंद, जय भारत.